पोलादपूर पोलीस ठाणे हद्दीतील मोजे परसुले पोस्ट गोळेगणी तालुका पोलादपूर येथील फिर्यादी परशुराम सुतार यांच्या घरी आरोपी संतोष माळकर यांनी 8 मार्च ते 9 मार्च रोजी येऊन तुमच्या घरात भूत आहे, त्यामुळे घरात अडचणी आहेत, तुमच्या पत्नीला आजारपणातून बरे करतो आणि सर्व अडचणी सोडवतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला। सर्व अडचणी दूर करण्यासाठी फिर्यादी यांच्याकडून 2016 साली खरेदी केलेली 12 ग्रॅम वजनाचे सोन्याची कर्णफुले, 5 ग्रॅम वजनाची अंगठी असा एकूण 48,650 रुपयाचा खरेदी किमतीचा मुद्देमाल फसवणूक करून घेऊन गेला। ही घटनेची तक्रार फिर्यादी परशुराम सुतार यांनी 25 जून रोजी पोलादपूर पोलीस ठाणे येथे दाखल केली होती। पोलादपूर पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर आरोपी संतोष माळकर याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मिळालेला मुद्देमाल 25 फेब्रुवारी 2026 रोजी परशुराम सुतार यांना हस्तांतरित करण्यात आलाय। गुड आफ्टरनून सर्वांना। मी आनंद रोजास रावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलादपूर पोलीस ठाणे। रायगड पोलीस दलाचे आदरणीय पोलीस अधीक्षक मॅडम श्रीमती आचल दलाल मॅडम यांनी हा उपक्रम संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राबवला आहे। रायगड जिल्ह्यात जे गुन्हे घडले आहेत व जे डिटेक्ट झालेले आहेत त्यांच्याकडून किमती मुद्देमाल रिकवर केलेला आहे तो फिर्यादींना देण्याचा हा कार्यक्रम आदरणीय आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपण करत आहोत। परशुराम सुतार म्हणून एक व्यक्ती होते पोलादपूरमध्ये राहणारे। तर संतोष माळकर नावाच्या एका आरोपीने सुतार यांचे पत्नी आजारी असते तर तिला मी बरे करतो, तुमच्या घरात भूत आहे, भरपूर अडचणी आहेत असं सांगून देवादिकाचं करून विश्वास संपादन करून त्यांच्या घरातून काही सोन्याचे दागिने चोरून नेले होते। तर पोलादपूर पोलिसांनी तत्काळ त्याबाबत गुन्हा दाखल करून संतोष माळकर याला अटक केली होती व त्याबाबत सर्व मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे व आज तो आपण जे फिर्यादी आहेत सुतार त्यांना ते आपण मुद्देमाल या ठिकाणी परत देणार आहोत। या व्यतिरिक्त आता आपण जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध आपण 56 प्रमाणे हद्दपाराचा प्रस्ताव देखील पाठवलेला आहे, तो पुढील कारवाई करत आहोत। नाही, त्या अंतर्गत कारवाई केलेली नाही, ते कुठलंही सेक्शन त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होत नाही, त्याच्यामुळे ती आपण त्याप्रमाणे कारवाई केलेली नाही।